वाजे तुम्ही हाताने वाजे बाई मी साताऱ्याची मैना बस की हायच केवढा वाजे नाहीच केवढा काय हे काय चाललंय सगळं इथं भजन चाललंय भजन भजन कोणाच्या परवानगी चाललंय परवानगी कशा लागते करायला परवानगी माझी परवानगी काढल्याचा नाही कोणा माहितीये काय कोण बायकोला वैतागला नवरा बरोबर आहे बाकी ज्या वाजत तुम्ही हो एक नंबर कसं कसं असते तुमचं हे कसं म्हणजे आता देण्या घेण्यात हो तुम्हाला सांगा लागते आमच्या गावावर तुम्हाला घेऊन झालं बर तर पैसे किती द्यायचे तुला परवडणार नाही अगं बोलून तर बघ हो एक सारखा पांढरा ड्रेस असला हा रुपये 30,000 हा म्हणजे युनिफॉर्म वर बर आणि असा सिव्हिल ड्रेस असला हा रुपये 20,000 हा म्हणजे कापडावर जरा म्हणते का आईला तुमचं बी नावायला झाले की दोन प्रकार काय आलं साधी दाढी स्पेशल दाढी साबण त्योच वस्तारा त्योच फक्त पैशात कमी जास्त बघ तुझं ते कापड जास्त बी राहू दे आणि कमी बी राहू दे मला बी परवडलं पाहिजे तुला बी परवडलं पाहिजे बरोबर की एका झटक्यात हो म्हणायचं नाही सोडून द्यायचं नुसतं बन्यानं अंडरपेंटर कसं येणार लाईट्या घालून टाकून दारू लागतो काय म्हणायचं कोण बघायचं तुम्हाला बरं उद्या लंगोटे या म्हणजे होय उद्या लंगोटे या म्हणजे तेवढे तिकडे जायचं नाही बाळा बर आद्या कोण ती म्हणजे कोण अगं पहिल्यांदा मी एकदा माझं लगीन झालंय सगळ्यांचे काय दहा वेळा होतं रे आता मी काय बघा आलतो आता सांगायला आलाय तो माझी सख्खी बायको सकाळी भांडून गेली अजून आलेलं नाही अजून तर काय इकडे काय आलेलं नाही तिला जरा भजनाचं नाद आहे हो म्हणून म्हणलं इथं आल्या का बघूया अजून तर काय इथं आलेलं नाही मग आता सगळी गप राहा बर तिला हाक मारतो बर मग बघूया आपण ठीक आहे कसलाही आवाज करायला सांगतो अजिबात नाही जरा माहिती यांच्याकडे शिव मामा माझ्या ओळखीचा वाटायला नवा जावा घराला सर काय झालं गप बसा म्हणजे कशाला भांडी आपटाला तरी इथं कोण काय वाजवाय नाही मग तुझा संसार वाजलाय आज आता परपंच आहे हो परपंच वाजलाय तुझा 2 मिनिटं जरा शॅम्पल बघूया ते नवा अरे काय तुझा परपंच रस्त्यावर आलाय की कोणा बाजू घाती हे नवा आता मजा बघ आता एक ताट बाहेर आल्या दुसरं काय आलं तरी करायचं वैरण आणल्या कसं आहे म्याव गप आता काम केले की भांडी बाहेर नाहीत काही काम केली 17 भांडी अशी बाहेर फक्त तांब्यात ऑर्डर आलाय ते धुवायला आणि वापरायला आगा म्हणजे तोंड धुवायला असं म्हण की मनात विचार स्वच्छ ठेव दुनिया चांगली आहे वैरण आणल्या आता नवीन मसाल्याची घालायची काय लोकांच्या दारात निष्कटायची जे ज्याचे त्याने ठरवायचं आम्ही कुणाच्या बघितलं मंडळ आज सकाळी काय पाठी पाचला गेला आता निघून आला अहो आला ते आला एवढीशी वैरण घेऊन आला अव 5 मसरं बाळगला आणि एवढीशी वैरण घेऊन आला कसं जगायची सांगा बघू मसरं अव वैरण नेऊन टाकला म्हशीला आता शेण काढायचं काय नाही काढायचं ते ज्याचं त्याला ठरवायचं आणि कुणाच्या काय झालं नागवाकडे काय झालं अरे छान आहे काय घाण कळ ना 15-20 फुट उभारचा वाद जाईना झालाय ते नव तुझी एकटीच मसरा आहेत होय आमची मसरं नाहीत अगं तुझं शान नव तुझ्या म्हशीचं शान माझ्या म्हशीचं शान नव ते माझ्या म्हशीच्या रेडकाचं शान आहे का अगं रेडको मी कसला आगाव आहे
हा एवढं एवढंच आणि गावात केवढं खाते तुझं 2च काड्या खाते तर मागा असला ठीक टाकतोय अगा तो ठीक काढून जीव वैतागलाय गाव बोंबला छान खपिव नाही तर हिडकू खपिव कुठल्या 7 वाजतानं सासूबाईने लागणार मस्त पर्यंत केला मांडवात होवर म्हणजे सवाई बापू मशीवर हिडकू फ्री अगा मग फ्रीज असते का गावात गोळा करून आणत्याच लाज नसल्याने काय म्हणते सवाई बापू मशी काय बडबडालायस काय झालं रेडकाच करून खात्या हो रेडकाचं झाल्यावर मशीद पिळून गावा हा नवा छान काढलं म्हणलं आता निर्माणाला शेणी लावायच्या तुझ्या आईने दिलेलं बंबातून गोळ करून घालायचं ते त्याचं ठरवायचं आम्ही कुणाच्या काय करतो मंडळी अव शेण काढले म्हणून सांगत अव कोंबडीने इसकटला आणि मग तू शेण काढले म्हणून अव शेण नेऊन लावलंय मला आता धार काढायची काय नाही काढायची ते ज्याचं त्याला ठेवायचं आम्ही कुणाच्या नाही करत झालं बाबा एकदाच काम झालं नवा ते नवा काय झालं काय करलायस घाम पुसू का नको कशानं पुसत्यात रुमाला ना तू कशानं पुसालायस गोळ झाला वाटत खरं आहे माझ्या बायकोचं नव मग बहुतेक माझ्या सासूच आवडते होय हा परवा वास्तुशांतीला बोलवलं नाही मी अजून घर बांधाय नाही 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 चौकट तर ठेवलेस का नाही नाही अजून अंदाज की चांग तोरण घेऊन येतो नको हरवून दे. काय लेकाचं काय सांगायचं बाबा काय झालं लय वाईट घटना घडली आता आणि ऐक ये. माझ्या बायकोनं बोटाने हाणला माझ्या बायकोनं बोटाने हाणला काम धंदा सोडून मी बोंबलत फिरत होतो काम धंदा सोडून मी बोंबलत फिरत होतो जसं कुकू बघतोय चांगला जसं कुकू बघतोय माझ्या बायकोनं बोटाने माझ्या बायकोनं बोटाने काम सगळं आवरले जाता बायकोला एक काम सांगतो म्हणजे गावात बोंबलून फिरले का मग मी आता नवा काय काढल्या म्हणलं आता दूध मी डेअरीला घालायचं काय ते दुधाचा डंब गावातल्या फिरता गेल्या पाटला आपण बोंबलून फिरायचं ते देते त्याने ठरवायचं आम्ही कोणाच्या एक्स्ट्रा नाही तर दूध तर निंडीला भेटले पण आज बिल्लाचा दिवस जरा आमच्या सावळ्याला कळालंय बिलाहाल म्हणून तर आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता दारू पीत फिरत त्याच्या आज जाऊन बिल घेऊन या आणि त्याला काय कळतं बिल्ला मला काय कळते तुझा बाग उकुडीचा चेअरमन नवा तुझा बाबा संचालक होता व रंबे तोंड सांभाळ बोल गुडघ्यात काठी खातो म्हणून वाटी काढून रस्ता काय करतो सांग बघू काय करतोस काय करताय काय सकाळ वैरण कोण आणताय आणि घालताय तो त्यानंतर छान कोण करताय आणि लावताय तो त्यानंतर धार कोण करताय तिला घालते कोण आणि दुधाचे पीक कोण आणते ग मीच की.
रस्त्याला कशाला मांडायला झाले हा भजनी वाली तुम्हाला सोप्यात गेलो माळी घुसायला लागला सगळी फुडगुली बाई असेल बघा मारले पाटीत काय संबंधित बरं गपराड गपराड लय म्हणतो की नको ते नाकाचा बाहेर यायला अटकल हा भातात मीठ पडलं की तेवढं कमी ढकलायचं ना म्हणजे ते होत्या ना ना म्हणजे होत्या ना गुडघेट काठी ठोकता ना मी पटला करतो अगं दाग वाघ शिडीला बिट्याला गेली म्हणून काय झालं तुझं काही थप्पड करून म्हणतो तुझ्या माहिती करता सांगतो हे ते एक कोण बी सांभाळते खरे छप्पन पट्ट्या सांभाळा अंगात शिप्पीवर रागा छान बरं दिलं उसाचे रंबे घुबाड म्हणू नको घुबाड म्हणाला हे घुबाड का तुला रंबे दोडका फिरका जो दोडका का तुझ्या गुप्पावर असा लोंबा लागला तुला अजून सांगायला पाटलाड जाऊ नको पाटील लय मंगळ माणसं आहे ज्या पाटलानंतर लगीन लावून दिले त्या पाटलावर तू भांडण मिटवत झालास मला सांग त्या पाटलाची बायको को घालायच्या त्याला कुठे सळ शिव आमच्या रेडकाकडे राहता काय बघ झाडाला चाललं की पहिला बसलं पाहिजे आणि म्हणजे अरे बाबा काय अरे कुठे गेली तुझा कुठे जाऊन हिरीत बिरीत पडल बाळ तुझं लगीन झाले नाही अजून करू नकोस का शाळा असलं तर करू नकोस आणि केला तर काय कर बायको मुकी कर ज्याची बायको मुकी खरोखर त्याचा संसार सुखी नाही जायचं अरे कवा याच्या तोंडावर लाकवा मारणारच झाले पडल्यागत तू म्हणतेस बरोबर आहे परवा असं एकाने घ्या घातलं म्हणलं जा म्हणलं कुठे हिरी बिरी पडल आणि गेले की हिरीकडे बघायला गोल असं हिरीच्या भोवत्याने वाकून बघायला लावले कुठं काय घेतलंच तेव्हा ही मागं उठात लपून बसली ती कोणाला आल्याने मला ढकलली तेव्हा बसलं हिरीच्या आणि वड्याच्याकडे का उभं जातो दुसऱ्याने कुठलं गावते कोणाचं हाय याला सांभाळून फुल झाले मंडळी नमस्कार. नमस्कार पाटील. आज आपल्या गावाला तंटामुक्त पुरस्कार मिळाला. हो चांगली गोष्ट आहे. आमच्या गावात एकही भांडण नाही अजूनपर्यंत. तो पुरस्कार आणायला चालू बाहेर. बर समजा कोण माझ्याकडे आलंच बर तर पाटील साहेब बाहेर गेल्यात म्हणून सांगा. हा ठीक आहे. काय झालं काय राहणार तुला पाटील काय झालं आधी सांगा माझी ओळख लागली काय काय ओळख लागली नाही तोंडाला पदर काढत्याशिवाय ओळख लागणारच कशी तुझी आता तर बघा ओळख लागली अरे रामा तू बोल 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 काय झालं रडाय काय झालं तुला अहो पाटील काय सांगायचं काय झालं तरी काय अहो तो सावळ्या बेटातला सावळ्या बेटातला सावळ्या तिची बायको मी माहित आहे की मला मी तुला करून आणली नाही सावळ्यासाठी सावळ्यासाठी एवढा तुला दम कुठं आहे म्हणत तू मीच करून आणली म्हणजे काय सावळ्यासाठी करून आणली नाही अहो काय सांगायचं काय तुम्हाला झालं काय झालं काय अहो लग्नाला 8 वर्ष झाली बघा होय झाली की लगेच झालं तेव्हा तुम्हाला काय सांगायचं काय सांगायचं पिक्चरला काय न्यायचं फिरायला काय न्यायचं हॉटेलला जेवायला काय न्यायचं होय की मग काय 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 करायचं मासा काय पिसारलं कशात कशाचं बिस्कट नुसतं दुधाच्या पिल्लासाठी दोघांची भांडणं झाल्या मारलंय त्यांनी मला मारलं वय पुढचा फसवला
तिकडे कुठेतरी हात करून सांग, माझ्या हात करून सांगते. सावळ्याला म्हणाले ना. हा बरं काय केलं असं काय करतोय तो एवढं काय नाही एवढी भांडणं तुमची कसं अरे तंटामुक्त पुरस्कार मिळाला गावाला आपल्या पुरस्कार तुम्हाला साधं लग्न करून दिलं तर भांडण मिटवायचं मुला आणि पुरस्काराने चालायचं. आता सांगायचा माझ्या मिटवायला कवा आला होता इकडे मिटवायला माझ्या कवा तुम्ही गावात हायचं काय सांगा बघू. गाव सोडून बाहेर गेलोय मी. उठलं सुटलं की ह्या मिटिंगला त्या मिटिंगला गावाचा काही विकास करायचा नाही. लागतं असं म्हणून कसं चालत. बर पाटील बघा मी आतमध्ये जाऊन थांबते. आई साहेबांना जरा आतमध्ये बचत करता. आमच्या गड्याला बोलवतो त्याला बोलवून घ्यायला होतो. बघा पाटील त्या सावलीला इथे बोलवायचं काय तो आला का नाही त्याला का नाही त्याला चेच त्याला चेचते की. बर चेच मी आत थांबते का. थांबा गोळ्या घातल्याच नवा तुझ्या गोळी सुकलेल्या ते नव पाटील ती गोळीची काय भानगड. त्याला गोळ्याचा राहिलो ते नव त्या मशीन लात मारली तर तुम्हाला गुच्ची घातला असता आता. बोला नव ते विवाहाला सावळ्या एखादी आलाय का इकडे आलाय तिथं तुम्ही आला असेल तो जर नसला तर त्याला कुठं असेल तिथे बोलून आले. मला वाटतं छोटा गोल फिराय तुम्ही आला त्याच्या पाठीवर गोल. मला वाटलं वडात चालले छोटा टिकून कुठल्या गिरणीचं पीठ खायचं असेल ना. आता आता किती त्याला डिझेल लय जाते वाटतं. मला काय वाटलं ह्याला बघितलं मला एक आठवलं आमच्या शाळेत बुधगावला उभा केलं हिकडे कोणी आणले. त्याला पांढरे कपडे घातले. होय वळकुणी म्हणून गेला सुरू आहे ना. बरं मूर्ती लहान पण कीर्ती महान. भाषा का बदला त्याची. मला वाटलं होय होय असं म्हणावे. नाही हे झाले कसा बाद झाला तुटले कशाची काय कर त्याचा खराट आहे ते जरा आत घालून पट्टी फिरवायचं मशीन असं गाण 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 झाला बोर मारून लागले इकडे बाजूला. अरे खडा का लागलं तर पडायला लागलाय. वाईट तुटली बाबा. तू एक काम कर. हा बोला की त्याची माहिती झाल्यावर थांबायला सांगितलं. त्याचं काय झालं जरा वाटलं मला. आणि आली ती इथं आली म्हणते ना मला टच करायचं आणि 10 फूट मागं उभा कांदा टेपताना माझी
उंदराच्या पिल्ल्याखाली हा? बघा की, मी म्हटलं उंदराचं पिल्लं असेल. उद्या लावण करायची आहे कर्जाचा आताच लावून चालतोय अहो त्या सरीतली काठी बुधवा गेली तर तळाला जायची. मला सांगा त्याचं लगीन झालेलं नाहीये. नाही अजून करायला काय उसाला दांड फुटले फडकरी म्हणून असं त्यात खुरप घालत का अर्थ नाही. हाय असं ब्याला ठेवत त्याला बायको माझ्याने लिहू मला मारायला लागलाय. लावलो घरवर तावली सांगा त्याला धापून मागू करा म्हणून. त्याचा दुसरं कोण म्हणाले बायको तुझीच म्हणाले बघितलं तर कशी टाकता? करताय ना करत्या तुम्ही मी सांगतो काय सांग बाबा अहो पदरात पडल्या वाजवती मस अहो पदरात पडल्या वाजवती मस आणि नुसत्यात गुंगी वाज आणि कसं अहो पाटील हिला तापतून बघा हिला तापतून बघा ही हिशोब चुकलाय हिचा हिशोब चुकलाय त्याला कामाची सवय नाही ऐका बसून खातोय बाई मला पाहिजे ते मिळत नाही त्याचा टप्पल संपला ग बाई दारू पिणं बोलतोय मोठं दारू पिणं बोलतोय मोठं आणि कामाचं लक्षण खोटं दारू पिणं बोलतोय मोठं आणि कामाचं लक्षण खोटं अहो पाटील हे दारोडा वाजना याला हे दारोडा वाजना याला काय चाललंय तुमचं काय मलाच कळेना झालंय काय तिला विचारा काय कमी पडले विचारा तिला. आता काय कमी पडलं पाहिजे अहो पाटील ह्याच्यापाशी काय आहे सांगा? तुझ्यापाशी काय नाही रे? काय चड्डी नाही अहो तसं नव्हं. खरं काय 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 म्हणताय? जगात काय नाही. काय फुडी काय तिथे म्हणलं पाटील साहेब गेल्या वर्षी पावसाने येसन केला काय गेली काय अहो दर्शन भाऊजी अहो दर्शन भाऊजी बोला की वहिनी अहो पावसात तेल कसं संसार करायचं सांगा बघू. अहो काय पावसाळ तेलाचं होतंय मी असतो की नाही तेलाचा डबा दिला असतो बघितलं सांग किती भाऊजी चालू आहे. मालकाच्या घराने रापून आणि किती तिच्या भाऊच्या घ्यायच्या तेलाच्या बुचक्यात डब्यात कुठला का तिला दिला असता कधी होय. तिला विचारा नांदणार हाय काय नाही एवढी तेव्हा बाई, तुझं मत काय आहे सांग. पाटील सांगताय का घरात काय आहे आणि काय नाही. मला काय दाला नको ग बाई माझी नांदायची विचार नाही मला काय दाला नको ग बाई माझी नांदायची विचार नाही यो यो दाला नको ग बाई यो यो नवरा नको ग बाई मला नांदायची विचार नाही हो यो दाला नको ग बाई माझी नांदायची विचार नाही तू जाणार ग मला नांदायची हौस नाही तू जाणार ग तुला सोडणार नाही तू जाणार ग तुला सोडणार नाही तू जाणार ग तुला सोडणार नाही जरा ते जनाची मनाची काय पाडी काय झालं काय हा एवढ्या लोकात माझ्या बायकोचा हात असतो आ, तुला समजून सांग काय समजून असं कुठं तंबाखूला तुला लावाल हा. तो डोळ्यात तुला घालून रिकाम झाले तुझ्या डोळ्यात चुना घातला वैरे नाही तर काय केलं थरथरच बायकोचा हात असतो त्या मीच मला ते सांगाल ते त्याला समजून सांगा म्हणून काय म्हणून तू मागत नाही सरळ म्हणून तू हा म्हणजे इथं हात धरायचं आणि सोडणार नाही म्हणायचं असं म्हणायचं असतं तर तुम्ही बसले तर तंबाखू चोळत. मग नाही आता आता धरतो की नाही मग ते तिने हात धरायचा पुन्हा रे तू तंबाखू पडत बसल्यावर पैसे पण करायचं ना बरं. पाटील सांगताय का
कोंड्याची भाकर आंबड्याची भाजी कोंड्याची भाकर आंबड्याची भाजी कोंड्याची भाकर आंबड्याची भाजी कोंड्याची भाकर आंबड्याची भाजी तेलाची दारच नाही नको ग बाई नको ग बाई माझी नंदाची नको ग बाई माझी नंदाची विचार सोडू नको धरलं का नाही काय म्हणलं सांगा बघ तू इकडं जवळ आली तर बघ भांडण मिटल्याशिवाय काय भांडण मिटल्यावर जवळ ये म्हणलं जरा हळू पण की कावतूच कशाला काय म्हणा ते कोंडा कोंडा काढणार ते कोंड्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धार पण नाही तू काय करतोयस काय म्हणायचं पाटील हा. मी सांगते पटते ना सांगितलं तर पट बघ हवा एवढी गुबगुबीत माझी बायको तिला कोंड्याची भाकर आंबाडी भाजी कोण देईल अहो एक पत्ते आम्ही तिला द्यायला लागले पत्ते आहे हा परवा सयाजी आट्याला जेव्हा गेला हो बर तिथं पार्टी होती बफे सिस्टीम बरं मग खायची काहीतरी रीत पद्धत असते आहे ते, बरोबर. हा? बफे सिस्टीम आपण लागत तेवढं घ्यायचं लागत बरोबर तेवढं बरोबर आम्ही ताट घेतलं हा. तर तिनं परातच घेतलं परात घेतले तेव्हा खाल्ले का नाही किंवा जाऊ सगळी भांडी त्यात सगळीच सगळी भांडी परात वरती घेतली कोपरा जाऊन गाठले आणि जी दोन्ही हाताची बका जी हाणाय चालू केली तिथं पॉट लहान म्हटलं टॅक्सी बसेना कशाला बसेना पोटामुळं. हा तेवढ्यात काय झालं काय झालं? संभाजीनगर वरनं कळण्यामागे तितक्या चालला ट्रक ट्रक हा बॉक्सरचा ट्रक बरं. आता म्हटलं हे मागच्या बॉडी दिलं टाकायचं हा. म्हटलं बाबा ट्रकवाला जरा थांब म्हटलं बायकोला जरा मध्ये तिथं सोडायचं आहे तिथे ते औषध करायचे खोपाट भरून ए मुली झालेलं तिथं मग म्हटलं जेवढा वेळ आहे तेवढा पळू म्हटलं ट्रक पळवायला होतं मी त्याच्या पाठीत टू व्हीलर घेऊन बायको टप्पावर ते मागं त्या बॉक्सरवर झोपिलेला ट्रक बी पळून पळून ठेसाळलं तर टायऱ्या तापून तापून अगा एक साईडच्या टायऱ्या अशा फास्ट करून फुटल्या ट्रक सगळं त्या औषधावर पडला टप आयुर्वेदिकच्या पाक बाटल्या आणि बिटल्या फुटल्या हो डॉक्टर कुठला मरतोय त्यानं फक्त मुंडकच बाहेर काढलं तर त्यानं म्हणलं बाबा आता काय करायचं एवढ्या लांब आलोय तो म्हणाला कोंड्याची भाकर आंबड्याची भाजी वर त्याने झाली भू काय सांगते कवा तरी हिच्या हातचं जेवण घरात द्या अहो परवा तिखट सांडगे करायचं म्हणून 3 किलोचं पीठ म्हणलं तर 3 किलो हा तिखट कोचून सांडगे घात नाही ते मला सांगा 3 किलोचं पीठ म्हणले ते सांडगे घालायला किती वेळ लागतो बराच वेळ लागला असं एक 4-5 बायकाचे 2-3 तास लागते हो, लागणार. ना हिने एकटीने किती वेळा सपवं किती वेळा 3 मिनिटात सपिलं ते भाई तसंच वाढलं काय सांडगा घातला होता कसला असला सांडगा खडूगळा बरा आणि कुठे छपरावर स्लॅब तुझ्या अंगणात वाळ ठेवावं म्हणे हिनं कुठं वाळवून टाकावं ते गोलगोल पहिल्या जुन्या खापऱ्याने काय त्याच्यावर नेऊन टाकली ती साध्या खापरीवर मग मी रानात घरात आलो तो लाडाने म्हणते अहो तेवढं सांडगं वाळत घातलं तेवढं घेऊन ये की आता म्हणलं गोडीनं बोलायला म्हणजे जाऊन आले सांडगं मग सांडग्याकडे मी बघायला लावले ह्यात लोकांची खपरी कुठली आणि माझा सांडगा कुठला माझा म्हणजे आमच्या घरातला तुम्ही माझा उडकत बसला आलं लक्षात माझ्या आग लागली ते सांडग्याला आयुष्यात केव्हा सांडग्याची आमची खाली नाही अजून काय आपल्याला सांग म्हणा त्याला काय तरी थापा मारा काय सांगायचं पटलं सुद्धा सांगायचं की आणि जेवणाचं म्हटलं सतर कधी पाटील मी एवढं भारी जेवण करते फुला जेवण करते फुला करते जावा कवा तर जेवायला हातचं जेवायला बोलवलं असतं जायचं पण 2 गोष्टी जपायच्या का संगत पिवळी गोळी आणि धारात 2-2 तांबे स्पीड आणि कवा काही लिमिटेड काय सांगता आणि हा आणि तुम्ही जेवणाचा का नाही तुम्हाला घरात कोणतं हुडका आले मी सरळ सांगणार पिवळा पट्टा सोडायचा जेवण पाटील त्याचं काय ऐकू नका अजून सांगते मोडकेचं घर तुटके छपार मोडकेचं घर तुटके छपार मोडकेचं घर तुटके छपार मोडकेचं घर तुटके छपार त्याला देवाला
नको ग बाई यो यो नवरा नको ग बाई माझी नंदाची विचार नाही नको ग बाई माझी नंदाची विचार तुला सोडणार नाही काय वाटत तुला सोडणार नाही पाहिजे कर्म तुला सोडणारच नाही म्हणते न आता काय म्हणाल ती मोडकेशी दार पडकेशी घर त्याला उघड पण नाही म्हणता तुझ्या घराला काय वागवतो सांगतो पाटील मी लहानापासून तुमच्या पुढे वाढले गेले वाटलायची ज्यावेळेला तुम्ही सरपंच झालात तेव्हा मला सरकारी अनुदानात घरकुल मंजूर करून द्या मग घरकुल मंजूर झालं मी घर पाडलं का लगेच बांधायचं म्हणून तेवढ्यात लॉकडाऊन पडलं का तेव्हा बँकेत पैसे पडले मग लॉकडाऊन पडल्यामुळे बँकेचे पैसे मिळू शकते ना मग पडक्या घरात मोडक्या घरात राहाय नको राहिला प्रश्न देवघराचा ही जीवन कोणाचं गावाचं स्वामी समर्थांचं स्वामी समर्थ बरोबर मग आम्ही या गावचं नव्हा तिथं पाया पडायला का जर कोण बोलतोय का शिवाजी खडे कोण करतोय अहो पण घरात देवघर पाहिजे का नको सांगा म्हणजे? देवघर होता तुला काय माहिती झालं काय काय झालं जेव्हा ही माझा घर काय देवाला तुम्हाला सांगतो 33 कोटी द्या होते माझ्या देवाला 33 कोटी द्या झालं कुठे गेलं ही जेव्हा नांदा येणार म्हटल्यावर माझ्या आईने काय केलं 2.5 महिन्यानं भरला आणि उमऱ्यावर ठेवली का तर सुनबाई माप लावून हात होईल म्हणून कुठनं कोल्हापुरात फुटबॉल बघून आलते कोणाचं जे मापट्याला जे असे दान निघून दिले मापटे सर देवाला होते देव कापायला लागलं कुठं कोणी कुठं सुरू करणार तेवढ्यात बाळू मामा उठलं आज बापू गाठलं आई याला उठली सौंदत्ती गाठली ज्योतिबा उठला वाडी रत्नागिरी गाठला महाराज उठले गाणगापूर गाठलं सगळं द्याव आपण गावात जाऊन बसतो आता पडल्या तेवढी ताई बाहेर राहिल्या तिला ठेवला आणि महिन्यात पोळ्या खायचो तवा खाली पाटील काय वाटतं ते सांगते ते ऐकू नका तुम्ही मी कशाला ऐकू बरं मला कळतं त्याचं नवा त्यांचं म्हणाले त्यांचं त्यांचं काय लोणचं मग ह्यांनी म्हण ह्यांनी हवं का ह्यांनी माहित आहे काय बाई पती जाऊ म्हण पती जाऊ कन्याव पती न्यावं जास्त वाटावा कशाला टिकते माझ्या पुढे ती आणि 8 वर्ष झालं पाळणं आलं ना मला सांगा कशाला पाळणं आलं डोंगराचा महिन्यात 26 दिवस बाहेर राहत 4 दिवस माझ्यापेक्षा ते बी फेकीतच जाते तेव्हा कोणाला डोसक्यात नेम बसत दगडाचा काय सांगता येईल तू सरळ व्हायला ते राव पाटील काय बघू ना ते 26 दिवस बाहेरला का असतात ते त्यानं सांगितलं नाही तो 26 दिवस सुधीत का वाचतोय नसतोय सुद्धी तू शिव आमच्या घरात येऊन पडले याला उचलून का मला जमलं त्याला तो काय सांगतो येऊ भाड्या पुढे भांडण तू दे जरा असं पाटील बघा त्याला विचारा दारू वगैरे सोडून व्यवस्थित वागणार आहे की मी सांगा पहिला हे बघ व्यवस्थित राहतो अरे त्याला विचारायला गेले तर तू दुसऱ्या तरी माफ काढतोय बरोबर काय सांग तू राहणार का सरळ राहणार घे तुम्ही म्हणता म्हणून राहणार मी म्हणतोय म्हणू नको तुझी बायको म्हणते म्हणून राहतो व्यवस्थित वागणार ना राहतो ते अहो नुसतं प्रेमानं बोलते आणि सकाळी डोक्यात फिरते अहो तुम्हाला काय सांगायचं परवा हवेला कुणीकडे चाललं तर माझं मला कळलं एवढी दारू पिते बाई उद्यापासून पित नाही खरं गावाच्या पुढे तमाशा नको शेवट जर चांगला कर लोकांना संसार व्यवस्थित राहणार ना तो रे ते सांगते एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले चोरस येते नाही वल्लदाला पाहिजे पाहिजे म्हणायचं यो यो दल्ला यो नवरा कशाला म्हणाला चट्टा लागला चढू देतो यो यो दल्ला पाहिजे मला नांदायची विचार माझी नांदायची विचार पाहिजे
पाहिजे ग बाई, तिचा नवरा पाहिजे ग बाई. आता बरं सांगायला लागत आहे काय म्हणजे सांगतोय तुम्हाला. सांग तुला काय माहिती? एका जनार्दन सरबत केले. सरबत केले. सरबत काय चहा काय तर उगून बडबडत जाऊ नको. अरे ती काय म्हणलं मला ऐकून घे की. काय म्हणत तू सांग बघू. एका जनार्दनी समरस झाले पण तुझ्यात रस नाही. काय पण तू पण बडबडायलास रे. मग काय म्हणतेस बाई. तो रस येते नाही हा तो रस. हा तू भजन कीर्तन करायला पाहिजे असं तुझं मत आहे. आता कळालं तो रस म्हणजे भक्ती रस. हा. भक्ती भजन कीर्तन प्रवचन बरोबर आहे बरोबर. ह्यासाठीच माझ्या घरात बांधव होतं. ती रात्रभर भजनाला जायची, दिवसभर येऊन घरात झोपा काढायची, काम घरात कोणी आमच्या बाण करायची. तू करायची. तुला कोण सांगतंय? हा जाती. अहो काय सांगायचं रात्रभर भजन करती, घरात येऊन झोपा काढती आणि मी काय करते दोन्ही दारातली आडला घालती आणि टीव्हीचा आवाज वाढविती. टीव्हीचा आवाज वाढविल्यावर मी भांडी घासती आणि टीव्हीला काढत कुठलं लागती तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला. काही तेच करत बसू नका. आता बघा ती म्युझिक तोंडानेच मारायला लागली. नाही नाही असू दे चांगला आहे. नाही मांडलं तू. काय तर त्याला मर्यादा पाहिजे बाबा. मी तुझ्याकडे रोज तासाला भजन तासाभरच करायचं. हा करायचं काय जायचं आणि लगेच घरला यायचं. ठीक आहे चालतंय चालतंय. तुला मान्य आहे. पाटील सांगायला पण मला पण मान्य आहे. पटलं ना. हा. ठीक आहे तुला पण पटलं ना. पटलं. मग ठीक आहे आता भांडण भेटली तुमची. भेटली की आता नाव तुमच्यापैकी कोण घेणार. पहिलं इथं कोण आलं बरं घ्या. पाटील आता नाव नाही कशाला घेऊ म्हणता सा घेते ऐका. आलाला रुकवत रुकवत होते शेंगा. बर आलाला रुकवत रुकवत होते शेंगा. शेंगा शेंगा वरण्याच्या शेंगा शेंगा वरण्याच्या आणि प्रेमात पडलं घेऊन घ्यायच्या. भेटलं का नाही. हा शेंगा वरण्याची शेंगा काय फिरण्या तर शेंगा तर शेंगा बर तू घे ना. तू तर चांगलं घे. शेंगावरनच घेतो. घे. शेंगाची पेट म्हशीला चारले. बर ह्या म्हशीला नवा गोट्याच्या कळलं मला. शेंगाची पेट म्हशीला चारली आणि रंबी संगी लगीन पुन्हा आम्ही झक मारली. अरे एखादं देवाच एखादं नाव हो मालक. करणार म्हणतायसा आणि परत तुमचं तेच चाललं. मालक यांचं मिठासारखं काय वाटणार. तुम्ही जेव्हा चालू केला हे काय करतात करून द्या. पाटील चांगलं नाव घ्यायचं. चांगलं. बदामाचा केला हलवा त्यात टाकते काजू खिसून. बदामाचा केला हलवा त्यात टाकते काजू खिसून आणि नंतर सावळ्या पिढ्यावर तो संडासून बसतो. अहो काय सांगायचं पाटील. किती वेळा सांगितलंय संडासून जाऊन पिढ्यावर जाऊ नको पिढ्यावर जाऊ नको. अगं बाई बिड्या वळत होतो. अमृताची आणि कशाला काढावी. अहो पाठी बिड्या वळत होतो हो. संडासाला पाठी की चिरटले होते म्हणून धुम्मी करत होते. संडासात आता तुम्ही काय ती घेऊन जायची का सांगा बघू. 6 चाट कुठे चावते काय अंदाज झालं नाही. चला संडास ते संडास आता आणि त्याच्यावर होय लागलेच माझं उत्तर लगेच असते. काय भेटलायचं दिसत नाही बाबा. सरकारी संडास. सरकारी संडास मध्ये 2 फायदे. पहिला फायदा म्हणजे घरापासून लांब लांब जायला लागत नाही. म्हणजे मळ्यात येतात जायला आणि पुढे पुढे सरकार लागत नाही. हे 2 फायदे. आणि का सरकारी संडासात टेम्परेट होतो